तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आहे मित्रांनो गुरुपौर्णिमा आणि त्यासाठी आम्ही निघालोय मुंबईला। हे बघू शकता तुम्ही, पूर्ण ट्रॅव्हल्स बुक केली आम्ही, पण अजून कोण आलं नाहीये। तर आज तुम्ही माझा आउटफिट बघू शकताय, खतरनाक आहे ना आउटफिट। तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण की ब्लॉग हा इंटरेस्टिंग असणार आहे आणि थोडासा ज्ञान घेण्यापुरता पण असणार आहे, थोडासा म्हणजे जास्त घेण्यापुरता असणार आहे। बघत राहा, चला। ऐक ना, आजची रील आपल्या सगळ्यांबरोबर करूया। गाईज, पैसे गोळा करायचं काम आपल्याकडे बघा, आणि आत्याकडे सगळेजण आले ता, पण आता पोहोचलो आम्ही बाहुधन वाड्यात। इथनं घ्यायच्यात बाहुधन मधली माणसं। आपण पण आले ता, चला। सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम माझा कंठ राहू दे। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आणि ऐश्वर्य दे। सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम माझा कंठ राहू दे। पार्टी केला आणि थोड्या वेळात खायला आले आम्हाला। या नाश्ता करायला सगळ्यांचं वाटायचं चाललंय ना। चकली चकली पार्टी, तुला बघ किती मोठी दिली चकली, मोठी चकली। कडक लक्ष्मी सांगतो एवढं खरं, सांगतो एवढं खरं, जीवन विद्येचा एक तुषार, तरी जीवनाचं चमत्कार, जीवन विद्येचा एक तुषार, तरी जीवनाचं चमत्कार। गेले मोठ्या मोठ्या हुद्द्यावर, झाले देशाचे शिल्पकार, गेले मोठ्या मोठ्या हुद्द्यावर, झाले देशाचे शिल्पकार। नोकरी धंदा कामाचा छंद, हो नोकरी धंदा कामाचा छंद, पैशाचं नुसतं पुरं, सांगतो एवढं खरं, सांगतो एवढं खरं, जीवन विद्येचा एक तुषार, तरी जीवनाचा चमत्कार। तर गाईज, आम्ही आत्ता पोहोचलोय लोणावळ्यामध्ये आणि थोडा वेळ गाडी थांबली। आता इथंच जेवायचं याचं प्लॅन ठरतोय वाटतं, बघूया कसं काय होतंय ते, नाही तर मग गाडीत बसूनच जेवायचं बघायला लागेल। मित्रांनो, एका आजच जेवायचा प्रोग्राम झालाय, बघू शकता। सगळे वेटिंगला थांबले, तुमच्या बायका असले तरी कावा करत ना, त्याला खाली भात लागला का ना कधी। उद्या दिवसभर मी तिकडेच थांबणार बाहुधनमध्ये, सगळ्या बायकांना घेऊन जाणार का नाही मला घरी। लवकर लवकर निघालोय गुरुपौर्णिमेला, बरोबर घेतलंय आईला
त्याचबरोबर आहे पत्नी बरोबर निर्मला आणि सर्व नामधारकांनी लावले जेवाय वाढायला. नुकतंच जेवून बाहेर आलो हायवेला, तर तेवढ्यात आम्हाला इथं मासे पकडणारे दिसले, तर त्यांना आम्ही जेवण देतोय. म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त होऊन जाईल सगळ्यांना आणि दान पण होऊन जाईल ना एकतर्फे आमचं. त्यामुळे आता त्यांना देतोय, आम्ही दान करतोय. आता काहीतरी सेवा तरी होईल आमची. चल तर मित्रांनो, आता पोचलो आपण मुंबईमध्ये आणि आता इथून किती लांब राहिले ते आहे माहिती, पण आता इथं आल्यावर एवढे गरम होतंय ना, काय सांगू तुम्हाला. ते बघू शकता तुम्ही, ट्रॅफिक सगळीकडे नुसतं ट्रॅफिकच लागून राहिले. तर कधी पोचतोय काय माहिती, तर वर बसायला लागणार आहे असं गामात. गामात पुसता यायला लागले. तर मित्रांनो, आपण पोचतोय आता. हे बघू शकता तुम्ही, गुरुदर्शन झालंय आम्हाला आणि आता आम्ही पार्क करायला चाललोय. पहिल्यांदा खूप भारी वाटते इथं आल्यानंतर. झाडे बघा ना केवढे मस्त मस्त आहेत. माणसे पण खूप आले, ट्रॅव्हल्स पण खूप आले. तशा करूया पार्किंग आणि मग आतमध्ये भेटतो तुम्हाला हॉलमध्ये डायरेक्ट. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलो आता हॉलमध्ये. तुम्हाला आता हॉल मी दाखवतो, हॉल केवढा मोठा आहे ते आणि इथे कार्यक्रमाची सोय काय काय ते पण तुम्हाला सांगतो. एक मिनिट बघू शकता तुम्ही आता. केवढा मोठा हॉल आहे आणि इकडे बघा माईंचा फोटो पण बघा केवढा मोठा आहे. पूर्ण हॉल भरणार आहे गाईज थोड्या वेळात. तर पहिल्यांदा हे सगळे जण कुठे आहेत ते बघूया आणि त्यांच्यापाशी जातो आता मी, नाहीतर परत मला एकट्याला बसायला लागेल. तर मित्रांनो, सद्गुरूंचा कार्यक्रम बघत इथं सोय पण केली बघा नाश्त्याची आपल्या. बॉक्स बघा ना कसला मस्त आहे. 75वा अमृत महोत्सव मस्तच आहे. तर गाईच आता बाहेर आलतो, कारण की आतमध्ये खूप थंडी वाजत होती. बाहेर एवढं गरम होतंय ना काय सांगू. तर बा आईसाठी शाल पण घेऊन चालले, जाऊ द्या आईला गार लागते. त्यामुळे काय आता जाऊया आतमध्ये, परत कार्यक्रम चालू होईल ना परत. आता आल्यानंतर आम्हाला केक पण भेटलाय, म्हणजे आम्हीच आणला इथे. ठीक आहे, प्रल्हादांचं आगमन होतंय त्याची व्हिडिओ आहे.
जबाबदारीने ज्ञान साधना केंद्र स्थापन झाली. पूर्ण वेळ स्वतःच्या कामाच्या कॉर्पोरेट जबाबदाऱ्या, मोठे निर्णय, मीटिंग्स आणि नियोजन, आणि दुसऱ्या बाजूला जीवन विद्येचे कार्य, चिंतन, मार्गदर्शन आणि कार्याचा विस्तार. या दोन्ही जगात पूर्ण वेळ देऊन प्रत्येक जबाबदारी समर्थपणे पार पाडल्या. हे दादांच्या कर्तव्यनिष्ठेचं आणि चिकाटीचं सर्वोत्कृष्ट उदाहरण आपण सर्वांनी पाहिले. मार्गदर्शनाखाली जीवन विद्येच्या इतिहासात काही महत्त्वाचे टप्पे ठळकपणे नोंदले गेले. साली कर्जत ज्ञानपीठ आणि 2014 साली दाभोळे ज्ञानसाधना केंद्र स्थापन झालं. जीवन विद्या फाउंडेशन आणि जीवन विद्या सेंटर USA या संस्था स्थापन झाल्या. या मालिकेद्वारे जीवन विद्येचे विचार अनेक देशात वेगवेगळ्या स्तरांवरील लोकांपर्यंत पोहोचले. पोलीस, परिचारिका, कारागृहातील कैदी अशा सर्वांपर्यंत शासनाच्या जियानुसार विशेष सत्र आयोजित केली गेली.
सुरू होती त्या काळातही त्यांनी अमृतमोल सारख्या मालिकांद्वारे लोकांच्या मनात शांततेचा आणि आशेचा दीप पेटवत ठेवला. संकट कितीही मोठं असो मनाचं बळ टिकवणं हा दादांचा खरा आधार होता. दादांचा प्रवास अनेक चढ उतारांनी भरलेला होता, पण त्या प्रवासातली मूल्य कधीही बदलली नाही. कृतज्ञता, नम्रता आणि समर्पण ही त्यांच्या प्रत्येक कृतीमागची शक्ती होती. दादा म्हणतात, सर्वांमुळे मी, सर्वांमध्ये मी आणि सर्वांसाठी मी. त्यांच्या माध्यमातून विस्तारलेलं हे कार्य आजही चालू आहे. त्याच मूल्यांवर, त्याच विश्वासावर. लावला का नाही माणूस उभा राहिलाय ना. दादांचा 75वा जन्मदिन आणि त्याचबरोबर गुरुपौर्णिमा देखील. सद्गुरूंनी गुरुपौर्णिमेला एक वेगळंच नाव दिलं, कृतज्ञता दिन. जन्मदिनाच्या निमित्तानं त्यांच्याच कृतज्ञतेला आपण वंदन करत आहोत. दादांनी जे आपल्याला दिलं, विचार, कृती आणि सेवा, दादांनी जे आपल्याला शिकविले, शुभचिंतन, सर्व समावेशकता, सेवाभाव, त्यासाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करत आहोत. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो.
तर मित्रांनो आता कार्यक्रम आवरून आम्ही आलोय गाडीत आणि आता आम्ही जेवणाला तरी गाडीत येतात माणसं पण आम्ही जेवायला इथं गाडीत आणलं ताटाची सोय तुम्हाला एक मिनिट बॅक कॅमेरा दाखवतो. हे बघा असे ताटे मस्त मध्ये संपलं पण नाही संपलं आताच आमचे संपलं. हे बघा जेवतो आम्ही आता मग भेटू. तर मित्रांनो आम्हाला सकाळी यायला 5 वाजले त्यामुळे काही व्हिडिओ काढायला आलाच नाही. म्हणजे येऊन डायरेक्ट झोपलो डायरेक्ट आत्ताशी उठलो आणि आंघोळ करून हे करून डायरेक्ट फ्रेश झालो आणि म्हटलं आता व्लॉग एंड करावा. व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा आणि शेअर करा. तर थँक्यू. भेटूया एका नवीन व्लॉग मध्ये. बाय बाय.